नमस्कार मित्रांनो, तर आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडलेला आहे. आता सत्याची मिरवणूक ही चालू असते, तर मग लगेच त्याचे सगळेजण खूप काळजी घेत असतात. सगळेजण त्याच्या पाठीमागे पुढे हिंडत असतात. तर मग बलमा तर त्याला धरून लगेच म्हणत असतो, चल सत्या, चल सत्या म्हणत असतो. तर आता इकडे सत्या तिथे थांबतो, तर सगळ्यांच्या पाया वगैरे पडतो. त्याला एक आजीबाई ऑक्शन वगैरे करतात सत्याचं. तर मंजूला तर खूप चिंता असते तिच्या डोक्यामध्ये चालू, की सत्याला काही झालं नाही पाहिजे. ती इकडे तिकडे खूप घाबरलेली असते. ती इकडे तिकडे लक्ष असतं तिचंवालं. तर मग ती आणि सत्या जोडीने सगळ्यांच्या पाया वगैरे पडतात. सगळ्या आज्यांचा वगैरे आशीर्वाद घेतात. तर मग लगेच मंजू म्हणते, चल सत्या लवकर बस गाडीत. तर गाडीत लगेच दोघंजण उभा करतात आणि त्यांची जंगी मिरवणूक काढली जाते. तर मिरवणूक काढल्यानंतर इकडे जो माणूस असतो तो बंदुकीने गोळी मारायला आलेला तो मुकादमाचा आणि तात्यासाहेबांचा, तर तो एका घरावर जातो आणि तिथून तो नियम धरून उभा असतो. तर इकडं सत्याची मिरवणूक चालूच असते. कुणाला काही भानच नसतं. तर मंजूची आई अमृता सगळेजण मिरवणुकीमध्ये खूप धमाल करत असतात. कारण मिरवणूकच इतकी छान काढलेली असते. सगळेजण खूप खुश असतात. पण आता इकडे मम्मी साहेबांना पण असं वाटतं, की नको, माझी अशी मिरवणूक निघली असती, सत्याऐवजी मी असते या गाडीमध्ये, असं मम्मी साहेबांच्या पण मनात असतं. पण मम्मी साहेब बोलून दाखवत नाही. त्या फक्त खुश असल्यासारखं सगळ्यांना दाखवतात. आता सत्याची मिरवणूक ही चाललीच असते पुढे. तर तो माणूस तिथून नियम धरून सत्याकडे थांबतो तिथे गाडी. तर तो माणूस नियम धरून तिथेच राहतो. तर मंजूचं लक्ष त्या माणसाकडे जातं. तोपर्यंत त्या सत्याला गोळी मारतो. तर सत्याच्या तिथे छातीमध्ये गोळी लागते. त्याच्या खांद्याला त्याला गोळी लागते. तर सत्या लगेच तिथे खाली पडतो. सत्याच्या तिथून रक्त वगैरे व्हायला लागतं. तर मंजू लगेच सत्याला आवळते आणि म्हणते, की सत्या सत्या, अरे सत्या काय झालं, सत्या उठ ना. सत्याला ती आवळून धरते. ती खूप मोठ्याने ओरडत असते, सत्या सत्या. सगळे माणसं तिथे जमा होतात आणि म्हणतात, की गोळी कोणी मारली असेल. सगळ्यांना असं वाटतं, की सत्याला काही झालं असेल. तर मंजू खूप रडते आणि लगेच सत्याला हॉस्पिटलमध्ये नेतात. तर आता बघूया नेमकं पुढच्या भागामध्ये काय होणार आहे आणि काय सत्या आणि मंजूच्या नशिबात काय दिलेलं आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.